नमस्कार. विज्ञानयात्री सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे ब्रिटनचे जीवशास्त्रज्ञ, औषधतज्ञ आणि सन 1945 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. सेंट मेरीज हॉस्पिटलमधील सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत काचेच्या पेट्री डिशमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या जीवाणूंची वाढ कल्चर केली होती. सन 1928मधील 3 सप्टेंबर हा दिवस. फ्लेमिंग जेव्हा स्टॅफिलोकॉकस औरस जीवाणूंचे निरीक्षण करत होते तेव्हा एका पेट्री प्लेटमध्ये त्यांना विलक्षण गोष्ट दिसली. स्टॅफिलोकॉकस ऑरियस जीवाणूंच्या त्या बशीत गोल आकाराची काही ठिपके फ्लेमिंग यांच्या निदर्शनास आले. त्या ठिपक्याभोवतीची जागा मात्र स्वच्छ आणि पारदर्शक झाली होती. विलक्षण वैज्ञानिक दृष्टी लाभलेले फ्लेमिंग यांनी सूक्ष्मदर्शकाखाली स्टॅफिलोकॉकस ऑरियस जीवाणूंच्या त्या पेट्री प्लेटमधील गोल आकाराच्या स्वच्छ आणि पारदर्शक ठिपक्यांचे आणि बशीमधील इतर परिसरांचे निरीक्षण केले. फ्लेमिंग यांचा वैचारिक प्रवास स्टॅफिलोकॉकस ऑरियस जीवाणूंच्या त्या बशीमधील पेट्रीप्लेटमधील गोल आकाराच्या स्वच्छ आणि पारदर्शक ठिपके म्हणजे मृतावस्थेतील जीवाणूंची जागा असावी या तर्क निष्कर्षापर्यंत येऊन स्थित झाली. कल्चर प्लेटमधील इतर परिसर स्टॅफिलोकॉकस ऑरियस जीवाणू आणि विशिष्ट प्रकारची बुरशी असल्याचे फ्लेमिंग यांच्या लक्षात आले. असे संशोधन प्रयोग सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्रयोगशाळेत होत असत. त्यासाठी निरनिराळे सूक्ष्मजीव कल्चरच्या रूपात वाढवावे लागत. बऱ्याचदा अशी कल्चर डिशमध्ये पडून राहिली की त्यावर बुरशीचे थर चढे. त्यातून एक गंमत होई. एकदा का अशी बुरशी चढली की त्यानंतर तिथली जीवाणूंची वाढ बंद होई. हे काहीसे आश्चर्यकारक वाटे. सन 1871मध्ये जोसेफ लिस्टर यांनाही असा एक अनुभव आला होता. जोसेफ लिस्टर हे प्रसिद्ध ब्रिटिश शल्यविशारद सर्जन होते. त्यांना आधुनिक निर्जंतुक शस्त्रक्रिया पद्धतीचे जनक, फादर ऑफ मॉडर्न अँटीसेप्टिक सर्जरी मानले जाते. लिस्टर यांनी शस्त्रक्रियेदरम्यान आणि नंतर जखमामध्ये होणारा संसर्ग इन्फेक्शन रोखण्यासाठी अँटीसेप्टिक तत्वांचा शोध लावला. त्यांनी शस्त्रक्रियेची साधने, डॉक्टरांचे हात आणि रुग्णांची जखम स्वच्छ करण्यासाठी कार्बॉलिक ॲसिड वापरण्याची पद्धत सुरू केली. त्यामुळे मृत्यूदरात मोठी घट झाली. लिस्टर यांनी लुई पाश्चर यांच्या जर्म थेअरी रोगाणू सिद्धांत उपयोग करून सिद्ध केले की जखमा सडण्यामागे हवेतील सूक्ष्मजीव कारणीभूत असतात. त्यांनी ग्लासगो युनिव्हर्सिटी, एडिनबर्ग युनिव्हर्सिटी आणि किंग्ज कॉलेज लंडन येथे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना बॅरन लिस्टर ही पदवी देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या क्रांतिकारक शोधामुळे आजच्या आधुनिक आणि सुरक्षित शस्त्रक्रिया शक्य झाल्या आहेत. जोसेफ लिस्टर एकदा रुग्णांच्या लघवींच्या नमुन्याचे निरीक्षण करीत होते. टेबलावर बराच काळ पडून राहिलेल्या नमुन्यात बुरशी चढू लागली आणि मग त्यांच्यात पुढे जीवाणूंची वाढ होत नसे. त्यातून प्रेरित होऊन त्यांनी या बुरशीचा अभ्यास सुरू केला. त्यातील एका प्रकाराला त्यांनी पेनिसिलियम असे नाव दिले. पेनिसिलिसचा शब्दशः अर्थ होतो रंगकामाचा ब्रश. त्याच्या दिसण्यावरून तसे नाव पडले असावे. मग त्याचे प्रयोग काही सुट्या मानवी पेशीवर केले गेले. त्या काळी घोडे हे वाहतुकीचे एकमेव साधन होते. त्या घोड्यांना बऱ्याच जखमा होत असत. त्यावर बुरशी चोपडणे हा एक घरगुती उपचार तेव्हा रूढ होता. पुढे लुई पाश्चर आणि अन्य बऱ्याच संशोधकांनी असे प्रयोग करून पेनिसिलियमला जंतुनाशक गुणधर्म असल्याचे मत मांडले. इथंपर्यंत संशोधन हे फ्लेमिंग यांच्यासाठी पायाभूत व मार्गदर्शक ठरले. विशिष्ट प्रकारच्या बुरशीचे स्त्राव हे स्टॅफिलोकॉकस ऑरियस जीवाणूंच्या मृत्यूचे कारण असा विश्वासदर्शक वैज्ञानिक विचार व्यक्त करून फ्लेमिंग यांनी त्यांचा संशोधन प्रवास कार्यरत ठेवला. स्टॅफिलोकॉकस ऑरियस जीवाणूंच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या या विशिष्ट प्रकारच्या बुरशीच्या शोधाप्रित्यर्थ फ्लेमिंग यांनी जीवाणू संवर्धन, बॅक्टेरियल कल्चर, सुधारित संच तयार केले. स्टॅफिलोकॉकस ऑरियस हा एक सूक्ष्मजीव किंवा जीवाणू आहे जो मानवी शरीरावर, विशेषतः त्वचेवर आणि नाकात आढळतो.
हे जीवाणू गोलाकार असतात आणि सूक्ष्मदर्शकाखाली द्राक्षाच्या घडासारखे दिसतात. सुमारे 30% निरोगी लोकांच्या नाकात आणि त्वचेवर हे जीवाणू कोणत्याही त्रासाशिवाय राहतात. जेव्हा हे जीवाणू जखमेतून शरीरात प्रवेश करतात किंवा त्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढते तेव्हा ते संसर्ग पसरवू शकतात. स्टॅफिलोकॉकस ऑरियस या जीवाणूच्या संसर्गामुळे माणसाला होणाऱ्या रोगामध्ये त्वचेचे आजार, गळू, फोड किंवा पुळ्या होणे, गंभीर आजार, जर हे जीवाणू रक्ताभिसरण पोचले तर न्यूमोनिया, हाडांचा संसर्ग, सेप्सिस आणि प्रतिजैविक प्रतिकार यांचा समावेश आहे. प्रतिबंध आणि काळजी संदर्भात बोलायचे झाले तर हात नियमितपणे साबणाने धुवावेत, जखमा स्वच्छ ठेवून त्यावर मलमपट्टी करावी आणि वैयक्तिक वस्तू, टॉवेल, रेझर इतरांसोबत शेअर करणे टाळावे. सन 1928 लंडनमधील सेंट मेरी हॉस्पिटल येथे काम करत असताना सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे ट्रिनिटी कॉलेज डब्लिनमधील संशोधनाची प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न करत एस ऑरियस संवर्धन आणि वाढीच्या विविधतेचा शोध घेत होते. जुलैच्या अखेरीस त्यांची प्रयोगशाळा सोडण्यापूर्वी त्यांनी एस ऑरियसने अनेक संवर्धन कल्चर प्लेट्सचे इनॉक्युलेशन केले. त्यांनी थेट सूर्यप्रकाशापासून दूर आणि त्यांच्या अनुपस्थित काम करण्यासाठी त्यांच्या संशोधन विद्यार्थ्याला स्टुअर्ट क्रॅडकाला जागा देण्यासाठी टेबलाच्या एका कोपऱ्यावर प्लेट्स बाजूला ठेवल्या. ते 3 सप्टेंबर 1928 रोजी त्यांच्या प्रयोगशाळेत परतले. त्यांनी आणि त्यांचे माजी संशोधन विद्यार्थी डॅनियल मार्लिन प्राइस यांनी जीवाणू संवर्धन प्लेट्सची तपासणी केली तेव्हा त्यांना उघड्या झाकणासह एक प्लेट आढळली आणि जीवाणू संवर्धन निळ्या हिरव्या बुरशीने दूषित झालेली लक्षात आले. दूषित प्लेटमध्ये साच्याभोवती जीवाणू वाढले नाहीत तर दूरचे जीवाणू सामान्यपणे वाढले होते. याचा अर्थ असा की साच्याने जीवाणू मारले. फ्लेमिंगने संवर्धन किंवा कल्चर प्लेट्समध्ये छायाचित्र काढले आणि ओळखण्यासाठी साच्याचा नमुना घेतला. फ्लेमिंगने पुन्हा सुट्टी सुरू केली आणि त्याच महिन्यात सेंट मेरीला परतला. त्याने मूळ बुरशी गोळा केली आणि कल्चर प्लेट्समध्ये वाढवली. 4 दिवसानंतर त्याला आढळले की प्लेट्समध्ये बुरशीच्या मोठ्या वसाहती विकसित झाल्या. त्याने त्या जीवाणू नाश करणाऱ्या परिणामासह प्रयोग पुन्हा केला. त्या निष्कर्ष काढला की बुरशी एक पदार्थ सोडत आहे जो जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करत आहे. वेगवेगळ्या जीवाणूवर चाचणी केल्यावर त्याला आढळले की बुरशी फक्त काही विशिष्ट ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया मारू शकते. बुरशीच्या स्रावासाठी त्यांनी 7 मार्च 1929 रोजी पेनिसिलिन ही संज्ञा वापरली. पेनिसिलिन हा बीटा लॅक्टम प्रकारामधील जीवाणूनाशकांचा एक गट आहे. पेनिसिलिनचा उपयोग सर्वसाधारणपणे ग्राम धनात्मक म्हणजे पॉझिटिव्ह जीवाणूमुळे होणाऱ्या रोगावर उपाय म्हणून केला जातो. पेनिसिलिन हे नाव अनौपचारिकरित्या पेनिसिलिन जीवाणूनाशक गटामधील एक घटक असलेल्या पेनिसिलिन नावाच्या संरचनेसाठी वापरले जाते. पेनिसिलिनची रेणूचे सूत्र C9H11N2O4S असे आहे, ज्यात R ही एक उपशृंखला म्हणजे साईड चेन. पेनिसिलिन हे मानवाला ज्ञात असलेले प्रथम प्रतिजैविक आहे. फ्लेमिंग यांनी केलेल्या पेनिसिलिनच्या शोधाबद्दल व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापराच्या शोधाबद्दल त्यांना सन 1945 नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या शोधाने वैद्यकशास्त्रात जैविकांचे युग चालू झाले व त्यामुळे अनेक अवघड जीवघेण्या रोगावर मात करणे शक्य झाले. जीवाणूजन्य रोगापासून मानवी आरोग्याचे रक्षण करणाऱ्या प्रतिजैविकांचे संशोधक म्हणून अलेक्झांडर फ्लेमिंग हे आपल्याला कायमच स्मरणात राहायला हवे. सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे प्रसिद्ध स्कॉटिश वैज्ञानिक आणि डॉक्टर होते. त्यांनी सन 1928 जगातील पहिली अँटीबायोटिक प्रतिजैविक औषध पेनिसिलिन शोधून काढली. या महान शोधामुळे जगातील लाखो लोकांचे प्राण वाचले. सन 1921 त्यांनी मानवी अश्रू आणि लाळेमध्ये असणारा लायसोझाईम नावाचा जीवाणूनाशक एन्झाईम शोधला. सन 1928 सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी आपल्या प्रयोगशाळेत जीवाणूंच्या संवर्धनावर संशोधन करत असताना एका पेट्री प्लेटमध्ये बुरशी वाढली होती आणि तिच्या आसपासचे जीवाणू नष्ट झाल्याचे पाहिले. सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी बुरशीमध्ये जीवाणूंना मारक असा पदार्थ असावा या अर्थाचे निष्कर्षापर्यंत पोहोचले. सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी बुरशीमध्ये जीवाणूंना मारक असणाऱ्या पदार्थांचे पेनिसिलिन असे नामकरण केले. दिनांक 11 मार्च 1955 रोजी सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे निधन झाले.
विज्ञानयात्री सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्णसंधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.